नमस्कार मैत्रिणी, मी आज आपण टॉप कॉलर नेक कुर्तीची कटिंग केलेली आहे. त्याचं स्टिचिंगचा पार्ट करणार आहे. सर्वप्रथम आधी मी तुम्हाला शोल्डर सांगते. मी शोल्डर हा 7.5 इंच ठेवला होता आणि मुंडाही मी 7.5 इंच ठेवला होता आणि पुढचा गळा हा मी 7 इंच ठेवला होता. आता आपण सर्वप्रथम पान गळा केलेला आहे. कटिंग करून गळा आहे तो कॅनव्हास वरती पलटी करून घेऊया. या कॅनव्हास वरती मी गळा कट करून घेतलेला आहे. आता आपण याला त्याचं मेन फॅब्रिक वरती पेस्ट करून घेऊया आणि गळा अटॅच करूया. हे प्रेस करून घेतलेले आहे. आता आपण कडेने शिलाई मारून घेऊया या पद्धतीने. आता हे एक्स्ट्राचे कापड आपण कट करून घेऊया. आता हे आपण मधनही कट करून घेऊया. आता हे बघा, मी मेन फॅब्रिक वरती म्हणजे सरळ कापडावरती गळा हा ठेवलेला आहे. आता आपण हा कडेने शिलाई मारून घेऊया. आता आपण हा गळा शिलाई मारून घेऊया. आता याला मधून नॉच मारून घेऊया म्हणजे गळा पलटी करण्यासाठी व्यवस्थित होईल. आता हा आपण गळा पलटी करून घेऊया या पद्धतीने. आणि आता गळ्याच्या वरने आपण एकदम कडाने शिलाई मारून घेऊया. आता हा मी पार्ट उलटा केलेला आहे आणि उलट्या पार्ट वरती हा सरळ पार्ट ठेवून घेतलेला आहे. आणि आता आपण शोल्डर जॉईन करून घेऊया या पद्धतीने. आता हा आपला शोल्डर जॉईन झालेला आहे. आता आपण हा पलटी करून आतल्या साईडनी शिलाई मारून घेऊया.
असं आपला शोल्डर जॉईन करून झालेला आहे. आता आपण हाफ कॉलरचा पॅटर्न बनवून घेणार आहे. त्यासाठी मी हे हाफ फोल्ड करून घेतलेलं आहे या पद्धतीने. आता इथून आपण 3 इंच वरती मार्किंग करून घेणार आहे या पद्धतीने दोन्ही साईडला. इथून आता टेपला फिरवून घ्यायचं आहे. आठ इंच आहे म्हणजे 16 इंचाची डबल मध्ये केल्यावरती 16 इंच येतात. ते 16 इंचाची आपल्याला कॉलर रेडी करायची आहे. तर आपण इथून 3 इंच सोडून देणार आहे आणि इथून सुद्धा 3 इंच सोडून देणार आहे. आता इथून आपण कॉलर मोजून घ्यायचे आहे. या पद्धतीने राऊंड शेप मध्ये आपण टेपला फिरवून घ्यायचं आहे. तेरा इंचाची आपली शोल्डर येत आहे. आपण शोल्डर 13 इंचाची बनवूया. आता मी ही कफ पट्टी घेतलेली आहे किंवा कॉलर पट्टी असंही बोलतात हिला. आता आपण हिची रुंदी बघूया. हिची रुंदी 2.5 इंच आहे. आपल्याला 1.5 इंचाची कॉलर रेडी करायची आहे. आपण 1.5 इंचच घेणार आहे रुंदीला आणि उंचीला आपण 13 इंच घेणार आहे. टोटल आपली 13 इंचाची आहे. त्याच्यामुळे आपण 13 इंचावरती मार्क करून ही कट करून घेऊया. आता हे आपण कट करून घेऊया. आता आपण थोडासा कर्व शेप देऊन घेऊया जेणेकरून आपला दिसायला व्यवस्थित दिसेल या पद्धतीने. आता इथे आपण नॉच मारून घेऊया. ही आपली खालची बाजू आहे म्हणजे गळ्याला अटॅच करण्याची. त्याच्यामुळे आपण हाफ वरती नॉच मारून घेतलेली आहे. आता हे मी एक बॉटमचं फॅब्रिक घेतलेलं आहे कॉलर साठी आणि आता आपण याच्यावरती आपण कॉलर आहे ना प्रेस करून घेऊया जेणेकरून ती सेट होईल. आता मी अजून एक कापड घेतलेलं आहे बॉटमचं आणि त्याच्यावरती हे जे प्रेस केलेलं आहे ते ठेवलेलं आहे आणि आता आपण या साईडने राऊंड गोलाकार साऊंडनी शिलाई मारून घेऊया. एकदम कडेने शिलाई मारायची आहे म्हणजे आपल्या कॉलरला अटॅच कॉलरवरती गेली नाही पाहिजे शिलाई आणि एकदम त्याच्या कडेने शिलाई मारून घ्यायची आहे. आता हे एक्स्ट्राचं कापड आहे ते आपण कट करून घेऊया. आता आपण इथे छोटे छोटे नॉच देऊन घेऊया. नॉच देताना शिलाईला टच नाही झालं पाहिजे याची काळजी घ्यायची. आणि आता आपण ही कॉलर पलटी करून घेऊया. हे बघा या पद्धतीने आपली पलटी झालेली आहे.
हे बघा, आता आपली कॉलर पलटी झालेली आहे. याच्यानंतर ना आपण ह्यातला एक कोणा आहे तो आतल्या साईडनी पलटी करून घ्यायचा आहे. हे बघा, या पद्धतीने दिसून येतं. याच्यावरती आपण प्रेस लावून घेऊया. आता मी आतल्या साईडनं प्रेस करून सेट करून घेतलेलं आहे. आता आपण हे एक्स्ट्राचे जे कापड आहे त्याच्यावरती या पद्धतीने फोल्ड करून घेणार आहे आणि अशी शिलाई मारून घेऊया. आता आपण याचा सेंटर काढून घेऊया. आता मी खांदा शोल्डर जॉईन केलेलं आहे, ते पार्ट घेतलेला आहे आणि त्याला आपण या साईडने पलटी करून ठेवलेलं आहे, म्हणजे उलट बाजू घेतलेली आहे थोडक्यात. आता याला सेंटर वरती, कॉलरच्या सेंटर वरती अटॅच केलेला आहे आणि इथून आपण या पद्धतीने असं जॉईन करून घेऊया. हे बघा, आता इथून 3 इंच सोडलेलं आहे, त्या अंतरावरती आपण हा टोक ठेवणार आहे आणि याच्यावरती आपण शिलाई मारून घेऊया. सेंटरला सेंटर अटॅच करून घ्यायचं आहे. आता आपण कॉलर जॉईन करूया. कॉलरला जे इथून 3 इंचाचं आपण मार्किंग केलं होतं, 3 इंचावरती आपण हाई टोक ठेवून घेऊया आणि इथून शिलाई मारून घेऊया आपण. सेंटरला सेंटर अटॅच करून घ्यायचं आहे. आता आपण या साईडने कडाने शिलाई मारून घेणार आहे, जेणेकरून किंवा तुम्ही हात शिलाई करू शकता, जे योग्य वाटत असेल तुम्हाला ते करू शकता. मी शिलाई मारून घेत आहे, जेणेकरून ही कॉलर आहे आतली जी फिनिशिंग आहे ती आपली प्रॉपर होऊन जाईल. त्याच्यामुळे आपण वरच्या साईडनी एकदम कडाने शिलाई मारून घेत आहे.
हे बघा, या पद्धतीने आपली हाफ कॉलर नेक दिसत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.